Ideal school students, I Deepak Patil welcome you all in this lecture of English. I know that there are many students who are not able to do study up to 4 hour, 5 hour, okay, but you must manage your time very well according to your preference. 10वीचं वर्ष आहे, 10वीला प्रेफरन्स दिलाच पाहिजे. 8वीत ओके, 9वीत ओके, बट नाव यू आर इन द 10th स्टँडर्ड. युअर पॅरेंट एक्सपेक्ट, युअर एल्डर ब्रदर, एल्डर सिस्टर्स expect, your whole family expect, as well as principal sir, honorable chairman sir, and all the faculty expect. We all are expecting from you गिविंग 100%. ओके, तर आम्ही तुमच्याकडनं 100% आशा आहे सगळ्यांना, तुमच्या फॅमिलीला, आम्हाला सर्वांना. सो यू मस्ट डू होमवर्क एव्हरी डे ऑफ 30 minutes, as well as sentence construction practice of 20 minutes, and all these things you should do by heart. होमवर्क मनापासून करा. सेंटेन्स कन्स्ट्रक्शनची प्रॅक्टिस 7 ते 8 महिने तुम्हाला शिकवली मी, ती मनापासून करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं 10वीचं उत्तर स्वतःच्या सेंटेन्समध्ये लिहिता येईल. ओके, आणि आपल्याला पाढ चढायचा आहे. दररोज थोडा थोडा पाढ चढा, म्हणजे 1 मार्चपर्यंत पाढ आपण चढलेला असू आणि तुम्हाला चांगल्यात चांगले मार्क्स मिळतील. You will get enough marks. ओके, सो राईट नाव आता मला तुम्ही जे मोटिवेट करायचं होतं ते मी तुम्हाला केलेलं आहे. आता आपण टॉपिकला सुरुवात करूया. दिस इज IMP नोट्स फॉर यू. स्टेप बाय स्टेप वी आर गोईंग फॉर IMP नोट्स, राईट? ओके, topic is information transfer. In the last lecture I have taught you, beta, I have taught you formats of the information transfer, in which lecture I have told you many things. Right now I am giving you rules and regulation, which is very very needful for you, right? I will explain you in the last lecture, in the last time of this lecture in Marathi. Okay, modified paper pattern as per 2020 examination question paper. Right now I am telling you. Next, it is a question number 6. It is a question number 6, A1 or A2. It is good news for you. A1 सॉल्व करा किंवा A2 सॉल्व करा, both option you are having. Okay boys and girls, both option you are having, A1 A2. जे सॉल्व करायचं ते करा. नेक्स्ट, in A1 what will happen? In A1 you will be given a paragraph. एक पॅरेग्राफ दिला जाईल. शॉर्ट नोट बनवली आहे बघा, लॉंग नोट्स खूप पडल्या आहे बाजारामध्ये, मी शॉर्ट नोट्स बनवली आहे तुमच्यासाठी, राईट? शॉर्ट नोट्स काय आहे बघूया. यू विल बी गिवन अ पॅरेग्राफ. काय दिलं जाईल? पॅरेग्राफ. आता पॅरेग्राफचं करायचं काय सर? सो यू नीड टू प्रिपेअर नोट्स इन द ट्री डायग्राम. ट्री डायग्राम आय विल शो यू. मी तुम्हाला दाखवेल कशी काढतात. ट्री डायग्राम झाली. टेबल्स तुम्हाला माहिती आहे, तरी मी दाखवून देईल. पॉईंट्समध्ये आन्सर लिहू शकतात. पॅरेग्राफचं पॉईंट्समध्ये, पॅरेग्राफचं टेबल्समध्ये, पॅरेग्राफचं टी डायग्राममध्ये, ठीक आहे? पॅरेग्राफचं ग्राफमध्ये आणि पॅरेग्राफचा आन्सर पाय चार्टमध्ये. बघा किती आहे ऑप्शन, भरपूर आहेत. नेक्स्ट, तर पॅरेग्राफला ट्रान्सफर करायचं यामध्ये. You need to transfer paragraph into tree diagram, table, points, graph and pie chart.
आता पाय चार्ट काय सर, मी ते पण दाखवणार आहे. ग्राफ तुम्हाला माहिती आहे, पॉईंट्स माहीत असू शकतात, टेबल माहिती आहे, ट्री डायग्राम माहिती आहे. नेक्स्ट वी आर गोईंग इन टू नेक्स्ट नोट्स. इन A2 what you will be asked step by step we are seeing. A2 मध्ये काय विचारलं जाईल बघूया. काही विशेष नाही. तिच्यात तुम्हाला पॅरेग्राफ ट्रान्सफर करायचा होता यामध्ये, ट्री डायग्राममध्ये, टेबल्समध्ये, पॉईंट्समध्ये, ग्राफमध्ये, पाय चार्टमध्ये. आता A2 मध्ये काय आहे, तुम्हाला हे प्रेझेंटेशन दिलेलं असेल, तुम्हाला ट्रान्सफर करायचं पॅरेग्राफमध्ये, झालं. म्हणजे पॅरेग्राफ ते डायग्राम किंवा डायग्राम ते पॅरेग्राफ असं. आता तुम्हाला उदाहरण दाखवणार आहे म्हणून काळजी करायची गरज नाही. एक नाही, दोन नाही, 3 उदाहरण सोडवूया आपण. इन ऑनली वन पॅरेग्राफ, एकच पॅरेग्राफ लिहायचं बेटा, 2 नाही, 3 नाही, काही नाही. इन्क्लूड ऑल इन्फॉर्मेशन गिवन इन डायग्राम, आणि तुम्हाला ती डायग्राममधली इन्फॉर्मेशन पूर्णतः लिहायची आहे. फक्त एवढी काळजी करायची, डायग्राममधली इन्फॉर्मेशन पूर्णतः लिहायची आहे. होल इन्फॉर्मेशन यू विल राईट इन द पॅराग्राफ, राईट. नेक्स्ट बघूया. आता तुम्हाला सगळे रूल्स अँड रेग्युलेशन सोप्या भाषेत समजून सांगतो मी, म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आय विल एक्सप्लेनिंग यू ऑल द रूल्स अँड रेग्युलेशन ऑन द इन्फॉर्मेशन, राईट. सो व्हॉट विल यू डू, स्टेप बाय स्टेप वी आर सीइंग. तुम्ही काय करणार, ऑल द स्टुडंट्स नीड टू गिव्ह टायटल टू अ पॅरेग्राफ. पॅरेग्राफला टायटल द्यायचं, त्याला 1 मार्क्स आहे, समजतंय. 1 मार्क्स टायटलला. जसं टायटल कसं देतात, पोल्युशन, टाईप्स ऑफ कॉम्प्युटर, राईट, ओरल एक्झामिनेशन, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन, टायटल, असे टायटल असू शकतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, टायटल द्यायचं आहे. नेक्स्ट पॉईंट, सोपा पॉईंट केलेला आहे मी. सेकंड पॉईंट काय आहे, यू शूड फॉलो लॉजिकल सिक्वेन्स किंवा प्रॉपर सिक्वेन्स. ठीक आहे, प्रॉपर सिक्वेन्स. प्रॉपर म्हणजे काय, तुम्हाला जर पहिला पॉईंट दिलेला असला लॅपटॉप, तर लॅपटॉपबद्दल माहिती दोन ओळीत लिहायची आहे. नंतर दिलेला असला तुम्हाला डेस्कटॉप, तर डेस्कटॉपबद्दल 2 लाईन लिहायचे आहे. तुम्हाला जर दिलं असलं इंटरनेट, तर इंटरनेटबद्दल 2 लाईन लिहायचे आहे. म्हणजे चार्टमध्ये, डायग्राममध्ये दिलेलं आहे, पहिला पॉईंट लॅपटॉप तर लॅपटॉप, दुसरा पॉईंट दिला आहे डेस्कटॉप तर डेस्कटॉप, तिसरा पॉईंट दिलेला आहे तुम्हाला इंटरनेट तर इंटरनेट. मग तुम्ही याच्यावर 2 लाईन लिहिणार, मग 2 लाईन याच्यावरती आणि 2 लाईन याच्यावरती. कळलं, सोप्या भाषेत सांगितलं, कळलं तर असेलच. यू शूड फॉलो लॉजिकल सिक्वेन्स, म्हणजे सिक्वेन्सनुसार 1ला 1, लगेच 2 नंबर, लगेच 3 नंबर, 4 नंबर, जसं चार्टमध्ये दिलेलं आहे ना, त्याच्यात पॅरेग्राफ लिहायचं आहे बरं बेटा. नेक्स्ट, मेक सिम्पल अँड करेक्ट ग्रामॅटिकली सेंटेन्स. तुम्हाला ग्रामॅटिकली सेंटेन्स करेक्ट बनवायचे आहेत. सिम्पल पण आणि करेक्ट पण. कशाला, या माहितीला घेऊन. जसं मी बोला लॅपटॉप, L फॉर लॅपटॉप. जसं मी बोला डेस्कटॉप, D फॉर डेस्कटॉप. जसं मी बोला इंटरनेट, इंटरनेट. ठीक आहे, ओके. आपण ते ड्रफ करूया. नेक्स्ट, तर ग्रामॅटिकली सेंटेन्स म्हणजे सेंटेन्स कन्स्ट्रक्शनची प्रॅक्टिस, राईट. नेक्स्ट, कव्हर द एंटायर डायग्राम पॉईंट्स. तुम्हाला कव्हर करायचे डायग्रामचे सगळे पॉईंट्स, डायग्रामचे सगळे पॉईंट्स कव्हर अप करायचे. तुम्हाला मी डायग्राम दाखवणार आहे. आय विल शो यू डायग्राम, डझंट मॅटर. कव्हर ऑल एंटायर डायग्राम पॉईंट्स. ओके ओके. नेक्स्ट, डायग्राम ट्रान्सफर इंटू पॅसेज ऑर अ समरी, ऑनली 1 पॅरेग्राफ. तुम्हाला एकच पॅरेग्राफमध्ये, पॅसेजमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर डायग्राम दिलेली असली तर तुम्हाला फक्त एकच पॅसेजमध्ये उत्तर लिहायचं आहे. 2 पॅसेज काढले तर गडबड होऊन जाईल. इफ यू विल राईट 2 पॅसेजेस तो यू विल फेस प्रॉब्लेम. एक्झामचा रूल आहे एकच पॅसेज. ठीक आहे, म्हणजे डायग्राम इंटू 1 पॅसेज, हा रूल फिक्स लक्षात ठेवा. नेक्स्ट, प्रेझेंटेशन ऑफ द पॅरेग्राफ इंटू अ डायग्राम शुड बी क्लिअर. ते कसं पाहिजे, क्लिअर पाहिजे, लक्षात ठेवा. क्लिअर, क्लिअर अँड ड्रॉ अ बेस ग्राफ.
तुम्हाला ग्राफ बेस ड्रॉ करायचा आहे, म्हणजे प्रेझेंटेशन राजासारखं दिसलं पाहिजे. प्रेझेंटेशन शुड बी लुक लाईक किंग, नॉट लाईक अ बेगर, राईट. भिकाऱ्यासारखं दिसलं नाही पाहिजे. टेबल पाय चार्ट तुम्हाला छान ड्रॉ करायचे आहेत. या सगळ्या पॉईंट्स तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉलो करावा लागतील, राईट. आता मराठीत नाही, थोडं शॉर्टमध्ये लगेच सांगतो म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल, राईट. हां, आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्वागत आहेत. हे 2-4 विद्यार्थी बिचारे, त्यांच्यासाठी मला मराठीतनं सांगावं लागेल. ट्रान्सफर इन ईच अँड एव्हरी लाईन इन मराठी. हे बघा बेटा, 10वीच्या बोर्डाच्या पॅटर्ननुसार तुम्हाला हा क्वेश्चन येणार आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा. तुम्हाला एक साधा पॅसेज काय करायचं आहे, एक पॅसेज आहे त्याला ट्रान्सफर करायचं आहे टी डायग्राममध्ये, टेबलमध्ये, पॉईंट्समध्ये, पॅरेग्राफमध्ये किंवा पाय चार्टमध्ये. तुम्हाला मी दाखवणारच आहे, काही काळजी करण्याची गरज नाही आहे. ओके, 10 मिनटं झाले लेक्चरला, पुढे बघूया. टी डायग्राम आता तुम्हाला A2मध्ये काय येईल, A1मध्ये झालं, आता A2मध्ये काय येईल, ऑर आहे. एक तर चार्ट घ्या, त्याला पॅसेजमध्ये ट्रान्सफर करा, किंवा पॅसेज घ्या, त्याला चार्टमध्ये ट्रान्सफर करा. आणि तुम्हाला ऑनली 1 पॅसेज लिहायचा आहे. मी रूल्स अँड रेग्युलेशन समजवलं आहे. ओके बेटा, नेक्स्ट. ओके, म्हणजे ऑर आहे, ए नाही तर ते. सगळ्या विद्यार्थ्यांना पहिला रूल मी वाचून दाखवतोय मराठीतनं. सगळ्या विद्यार्थ्यांना गरज आहे टायटल देण्याची. तुम्हाला टायटल द्यायचं बेटा. नेक्स्ट, तुम्ही आता सेकंड पॉईंट वाचतोय मराठीतनं सांगतो. यू शूड फॉलो, तुम्हाला फॉलो करायचं आहे प्रॉपर सिक्वेन्स. ठीक आहे, इन्फॉर्मेशन दिलेली असली तर समजून घ्या. हुशार विद्यार्थ्याबद्दल माहिती दिली असली तर इंटेलिजंट स्टुडंटबद्दल माहिती. 2 नंबरला समजून घ्या, एक नॉटी मुलाबद्दल माहिती असली तर 2 नंबरची माहिती. म्हणजे याच्याबरोबर 2 लाईन लिहायच्या, नंतर याच्यासोबत 2 लाईन लिहायच्या, परत 2 लाईन 2 लाईन, म्हणजे सगळ्या लॉजिकल सिक्वेन्स पाहिजे बेटा. नेक्स्ट, मेक अ सिम्पल अँड करेक्ट ग्रामॅटिकल सेंटेन्स. तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल सेंटेन्स बनवा बेटा. आणि ग्रामॅटिकली सेंटेन्स करेक्ट पाहिजे, कारण की तुमचा बोर्डाचा पेपर चेक करणारा तुमच्यापेक्षा 15 ते 20 वर्षांनी मोठा असतो. तुमचं जितकं वय आहे तेवढा त्याला अनुभव असतो. नेक्स्ट, कवर एंटायर डायग्राम. तुम्हाला पूर्ण डायग्रामचे सगळे पॉईंट कवरअप करायचे आहेत. हा पॉईंट सांगतोय. डायग्रामला ट्रान्सफर करायचं आहे पॅसेजमध्ये, एकच पॅसेजमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. समजलं बेटा. ओके, प्रेझेंटेशन ऑफ द पॅरेग्राफ शूड बी क्लिअर. ते क्लिअर असायला हवं बेटा. आणि ते ड्रॉ करताना तुम्हाला बेस डायग्राम ड्रॉ करायची राजासारखी. या सगळे पॉईंट्स आपण बघितले. पहिले इंग्लिशमधनं सांगितलं, नंतर आता आय हॅव टोल्ड यू इन मराठी. सो वॉच धिस लेक्चर 1 टाईम or 2 टाईम. राईट धिस लेक्चर इन द नोटबुक बाय हार्ट. मनापासून नोटबुकमध्ये लिहा. रिमेंबर ऑल द पॉईंट नीड टू बी फॉलो इन द इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. सोपे पॉईंट्स आहे, तुम्हाला फॉलो करायचे आहेत, राईट. सगळ्यांनी मनापासून लेक्चर अटेंड केलं. ऑल स्टुडंट लिसन लेक्चर व्हेरी वेल. थँक यू व्हेरी मच.